हॅलो स्टुडंट, आजच आपल्याला NTA कडून ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम जी दिलेली होती त्याच्याशी रिलेटेड OMR सीट वेबसाईट वरती ओपन झालेली आहे. आपण ती OMR सीट जी आपण सबमिट केलेली आहे ती आणि जे आन्सर की आहे ते दोन आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. ते क्रॉस व्हेरीफाय करताना तुम्हाला जी आयकॅन कडून आलेली वेबसाईट आहे ती वेबसाईट पहिल्यांदा ओपन करायची आहे. ती लिंक आपण ओपन केल्यानंतर जर ती मोबाईल वरती करत असाल तर ती डेस्कटॉप व्ह्यू करून ती ओपन करायची आहे. त्याच्यानंतर ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर जो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसतोय त्या ऍप्लिकेशन नंबर जो तुमचा आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे तो आहे तो ऍप्लिकेशन नंबर तुम्ही इथं टाकायचा आहे वरती या ठिकाणी जो मी आता टाकत आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे. डेट ऑफ बर्थ आपण त्या ठिकाणी फिल करायचे आहे. डेट ऑफ बर्थ फिल केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ आणि ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली तिथं एक नंबर येतोय तो एंटर सिक्युरिटी कोड आहे. तो एंटर सिक्युरिटी कोड इथं तुम्ही टाईप करायचा आहे. जर तो समजत नसेल तर तुम्ही इथं क्लिक करून तो चेंज करू शकता. नंतर आपण तो नंबर त्या ठिकाणी डायल करायचा आहे. मोबाईल वरून सुद्धा ते तुम्ही डायल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक लिंक ओपन होतीये ज्याच्यावरती तुम्हाला तो मुलाचं नाव इथं तुम्हाला दिसतं या ठिकाणी प्लस इथं तुम्हाला OMR सीट व्ह्यू OMR म्हणून दिसतं. या OMR ला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अशी OMR ओपन होतीये. ही OMR जी आहे ही OMR विद्यार्थ्यांनी वहीमध्ये 1 ते 150 पर्यंत त्याचे जे त्यांनी दिलेले आन्सर आहेत ते लिहून ठेवायचे आहेत. हे लिहिल्यानंतर तुम्ही परत पाठीमाग इथंच या पेज वरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला या ठिकाणी चॅलेंज आन्सर की म्हणून दिसतोय. हा चॅलेंज आन्सर कीला जर तुम्ही ओपन केलं तर त्या विद्यार्थ्याचा जो सेट नंबर आहे H त्याचा NTA ने दिलेली आन्सर आपल्याला इथं त्यांनी दिलेली आहेत. एक एक क्रॉस चेक करत तुम्ही ते जायचं आहे. खालीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. असं एक 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 तुम्ही क्रॉस चेक करायचं. या ठिकाणी तुम्हाला समजा 15 नंबर आहे तर 15 नंबरचं आन्सर 4 आहे. हे 4 तिथं त्यांनी दिलेलं आहे. हे NTA चे आन्सर की आहे आणि इथं जी ओपन झालेली आहे ती विद्यार्थ्याचे आन्सर की आहे. हे तुम्ही क्रॉस चेक करून पूर्ण त्याचा स्कोर काढू शकता आणि तो स्कोर काढून तुम्ही आयकॅन ला सबमिट करू शकता. सो प्रत्येक विद्यार्थ्यानं हे मॅन्युअली सगळे चेक करायचे आहेत आणि चेक केल्यानंतर त्यांचा स्कोर आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण इथं बॅक पेजला गेलो तर बॅक पेजला गेल्यानंतर आपल्याला इथं काही चॅलेंज वगैरे आहेत. हे आयकॅननी सांगितल्याशिवाय कोणीही चॅलेंज क्वेश्चनचे करायचे नाहीत. जोपर्यंत पुढची सूचना येत नाही तोपर्यंत हे सगळं करून विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर काढू शकतात. थँक्यू.